फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. मी आज लेक्चर नाही घेणार आहे. मी तुम्हाला फक्त सिलेबस सांगणार आहे. तुम्हाला MSc सेकंड इयरला मला मोस्ट ऑफ करून MSc सेकंड इयरचं विचारलं गेलं होतं की सिलेबसला काय काय आहे. तर मी तुम्हाला ते 2021चा सिलेबस सांगते. मी MSc सेकंड इयरचा तुमचा हा पार्ट आहे. आता बघा, तुम्हाला जे ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणून तुम्ही जर ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्पेशलायझेशन करताय तर तुम्हाला तुमचं जो फर्स्ट इयरला जो तुमचा पार्ट आहे त्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट असतात. तुम्हाला एक तर फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक जे पण असतात तुमचे ते फर्स्ट इयरला असतात. आणि जेव्हा तुम्ही स्पेशलायझेशन करतात तेव्हा मग तुम्हाला जर ऑर्गॅनिकचा पार्ट असेल तुम्हाला ऑर्गॅनिकमध्ये विचारलं जाईल, आणि तुमचा जर इनऑर्गॅनिक पार्ट असेल तर मग इनऑर्गॅनिकची म्हणजे सेपरेट जे पण तुमचे तुम्ही स्पेशलायझेशन ज्याच्यामध्ये करणार ते मास्टर डिग्रीला त्याच्यात तुम्हाला सेपरेट. मी तुम्हाला ऑर्गॅनिकचं सांगणार आहे. मी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं तुम्हाला सांगणार आहे. आणि माझ्याकडे जो सिलेबस आहे तो नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगावचा आहे. ठीक आहे. कवित्रीबाईनाबाई चौधरी, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव. हे तुम्हाला MScला तुम्हाला जो सिलेबस आहे तो मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. आता बघा, सेकंड इयरला तुम्हाला काय आहे की तुम्हाला 4 सब्जेक्ट असतात आणि एक प्रॅक्टिकल असतं, बरोबर. आता फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला असणार आहे तुमचा एक म्हणजे एक तुमचे कोड आहेत 301, 302, 303 जे पण असणार ते कोड आहेत आणि तुम्हाला ते एक्झाम याच्यामध्ये टाकावे लागतात. ठीक आहे. आता बघा, ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम हा तुमचा 301 म्हणून ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पहिलाच हे तुमचा सब्जेक्ट. ठीक आहे. आता याच्यामध्ये दिलेले आहेत तुम्हाला की ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझममध्ये तुम्हाला कुठले चॅप्टर असणार आहे. लिनियर फ्री एनर्जी असणार आहे, रिलेशनशिप त्याच्यामध्ये दिले की तुम्हाला कुठले असणार आहेत पॉईंट. हॅमेट प्लॉट, हॅमेट इक्वेशन, सबस्टिट्यूशन रिॲक्शन, फिजिकल सिम्बल्स, सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ द कॉन्स्टंट. मी तुम्हाला घेणार आहे चॅप्टर वाईज, तेव्हा तुम्हाला इझिली लक्षात येईल. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की कुठले टॉपिक आपल्याला विचारले गेले आहेत. ठीक आहे. आणि तुम्हाला सेकंड चॅप्टर असणार आहे की ऑर्गॅनिक रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट, त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी, रिॲक्टिव्हिटी ऑफ द कार्बोकटायन, कार्बेनियन, फ्री रॅडिकल, कार्बेन, बेंजाईन, नायट्रेट. हे तुम्हाला 100 मार्क्सचा विचारलं, म्हणजे 100 मार्क्सला हा तुमचा जो थेरी पेपर आहे. सगळेच थेरी पेपर तुमचे 100 मार्क्सला आहे. ठीक आहे. तुमचा थर्ड चॅप्टर असणार आहे फ्री रॅडिकल. याच्यामध्ये तुम्हाला दिलं आहे की फॉर्मेशन, स्टॅबिलिटी, डिटेक्शन असणार आहे, शॉर्ट लाईव्ह रॅडिकल, होमोलिसिस, फ्री रॅडिकल डिस्प्लेसमेंट, फ्रॅगमेंटेशन, सबस्टिट्यूशन, ॲडिशन, ऑक्सिडेशन, रिॲक्शन, रिअरेंजमेंट, रॅडिकल सायक्लायझेशन, सिंथेसिस. तुमची इथे 12 लेक्चर होतील. हे जे आहेत ते लेक्चर होणार आहेत. ठीक आहे. आणि जर फोटो केमिस्ट्री म्हणून पण आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फोटो केमिस्ट्रीला कुठले हे असणार आहे टॉपिक. जनरल प्रिन्सिपल, ऑर्बिटल सिमेट्री, कन्सिडरेशन, फोटो केमिस्ट्री ऑफ द कार्बोनिक ग्रुप, अल्किन्स अँड डाईन्स, ॲरोमॅटिक कंपाऊंड. तुमचं 5th नंबरचा चॅप्टर आहे की बायोलॉजिकल केमिस्ट्री. त्याच्यामध्ये मग NABH फॉर न्यूक्लियोटाईड, NADH, NADPH वगैरे, रिएक्टिव्ह एनिमेशन ऑफ द नेचर, इनॉल्स, लायसिन, कोएन्झाइम्स वगैरे विचारले. सगळे बायोलॉजिकल आहे ते जे पण आहे तो बायोकेमिस्ट्रीचा पार्ट येऊन जातो. ठीक आहे. हे तुम्हाला आहेत स्टडीला. मी तुम्हाला हे पण घेणार आहे. ठीक आहे. पुढच्या टॉपिक आपण स्टार्ट करणार आहे. नंतर तुम्हाला हा आहे सेकंड म्हणजे तो 302 म्हणजे तुमचा काय असणार आहे स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड ऑफ द स्ट्रक्चर डिटर्मिनेशन. याच्यामध्ये तुम्हाला PMR, CMR वगैरे ते सगळे असतील. ठीक आहे. आता बघा, प्रोटॉन मॅग्नेटिक रेझोनन्स म्हणजे तुम्ही PMR म्हणतात. आता याच्यामध्ये कुठले टॉपिक विचारले गेले ते तुम्हाला दिले आहे तिथं की ॲडव्हान्स आयडिया ऑफ द केमिकल शिफ्ट, केमिकल एक्सचेंज, इफेक्ट ऑफ द ड्युरेशन, स्टेरिओकेमिस्ट्री, आयडेंटिफिकेशन ऑफ द कॉम्प्लेक्स ABF, कुठल्या टाईपचे कशा प्रकारे होतं, विसिटल जेमिनल म्हणजे काय ते सगळे दिले. ठीक आहे. कार्बन मॅग्नेटिक रेझोनन्स म्हणजेच काय म्हणतात तुम्ही याला, CMR म्हणतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये दिले टॉपिक तुम्हाला की केमिकल शिफ्ट म्हणजे काय, फीचर्स, ॲल्फेटिक एलिमेंट, हेट्रो ॲटॉमिक वगैरे दिले. 2D डायमेन्शन ऑफ द NMR कोरिलेशन स्पेक्ट्रोस्कोपी दिले आहे. तुम्हाला कुठले टॉपिक विचारले गेले त्याच्यामध्ये ते पण दिले आहे. ठीक आहे. NMR स्पेक्ट्रोस्कोपी, सम अदर न्यूक्लियर म्हणजे राहिले न्यूक्लियर त्याच्यावरती पण NMR स्पेक्ट्रोस्कोपी. लास्ट आहे तुमचा मास स्पेक्ट्रोस्कोपी. मी हा चॅप्टर तुमचा कव्हर केलेला आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलं गेलेलं आहे हे मोस्ट ऑफ करून. मी हे सगळे घेतलेले आहेत तुमच्यावाले, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. मॅथड रिअलमेंट म्हणजे काय, पिगमेंट, आयसोस्टॉपिक वगैरे सगळं दिलं आहे. ठीक आहे. आणि प्रॉब्लेम विचारले जाईल लास्टमध्ये तुम्हाला की UV, IR, NMR कुठल्या पण विचारले येते त्याच्यावरती, जसे हे असतील त्या प्रकारे. ठीक आहे. नंतर तुमचा थर्ड सब्जेक्ट येतो 303 ऑर्गॅनिक स्टेरिओ केमिस्ट्री. याच्यामधले मी सगळे चॅप्टर तुमचे कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. प्रिन्सिपल ऑफ द स्टेरिओ केमिस्ट्री याच्यामध्ये दिलं आहे की कॉन्फिगरेशनल अँड कॉम्प्लिमेंट आयसोमेस, अलाइक सायक्लिक कंपाऊंड, स्टेरिओ सिलेक्टिव्हिटी, इनॅन्शिओ सिलेक्टिव्हिटी, असिमेट्रिक इंडक्शन, असिमेट्रिक सिंथस म्हणजे तुमचे कार्यल ॲक्झिलरीज वगैरे दिले आहे. इंटरेस्ट ऑफ द सबस्ट्रेट रिएजंट,
डिटर्मिनेशन फ्रॉम द इनोन्शमेट डायस्टोमिक वगैरे, रेसिमिक मिक्सचर्समध्ये काय, ठीक आहे. पेरिसायक्लिक रिॲक्शन तुम्हाला हा याच्यामध्ये दिला आहे मी. हा आपल्याला वेगळा एक सब्जेक्ट पण असतो, तर तुम्ही बघून घ्या आधी की तुम्हाला कसं दिलेलं आहे, कशा प्रकारे दिलं आहे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये दिलं आहे तर ठीक आहे, हे पण घेणार आपण. पेरिसायक्लिक रिॲक्शनमध्ये त्याच्यामध्ये दिले की इलेक्ट्रोसायक्लिक सायक्लॉजिजन सिग्माट्रॉपिक रिॲक्शन रिलेट ऑफ द रिॲक्शन. फ्युजरिंग दिलेलं आहे. फ्युजरिंग तर तुमचाला हा हेट्रोॲट याच्यामध्ये येईल, ठीक आहे. इथे आय थिंक मिस्टेक झाली असेल या चॅप्टरांची, ठीक आहे. इथे राईट डाऊन करता. स्टेरिओ आयसोमर ऑफ द एल्निन्स पायरेन्स बायफिनिल कंपाऊंड ऑफ द रिलेटेड कंपाऊंड, याच्यामध्ये हे दिले आहे. आणि मग ORD-CD हा पण दिला आहे एक टॉपिक, ठीक आहे. याच्यामध्ये पण प्रॉब्लेम असतील, कॉटन इफेक्ट वगैरे काय आहे की पुढे दिलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे. रूल आणि ॲप्लिकेशन दिलं आहे. ॲक्सेल ऑफ द हॅलोकोटोमी त्याच्यावाले. आणि तुम्हाला जसे हे रेफरन्स बुक पण दिले आहेत, ठीक आहे. तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर मला तसं कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तेही अवेलेबल करून देईल, ठीक आहे. आता बघा 304 म्हणून तुमचा हेट्रोसायक्लिक केमिस्ट्री म्हणून आहे बघा. याच्यामध्ये येतील ते मी तुम्हाला इथं सांगितले ना, हे सगळे तुमच्या सॉरी हे याच्यातलाच आहे हा पार्ट. फ्युजरिंग स्टेरिओकेमिस्ट्रीमधला डिकॅडिंग पर हायड्रो फिनॅथ्रेसिन पर हायड्रो अँथ्रॅसिन ब्रिज कंपाऊंड अँड अदर रिलेटेड कंपाऊंड, हा पण मी पूर्ण कंप्लीट केलेला आहे तुमचा, तुम्ही बघू शकता, ठीक आहे. फक्त हा तुमचा मी तुम्हाला हे कंप्लीट घेणार आहे, हा आपला बाकी टॉपिक फक्त, ठीक आहे. पेरिसायक्लिक रिॲक्शनचा. आता हेट्रोसायक्लिक केमिस्ट्रीमध्ये तुमचाला असणार आहे की 3 मेंबर रिंग असणार आहे. 3 मेंबर 4 रिंग कंटेनिंग द 1 हेट्रो ॲटम. जेव्हा कंटिन्यू असेल तेव्हा काय होईल. जेव्हा 5 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड दिले 1 हेट्रो ॲटम असेल तेव्हा तुम्हाला दिलेले आहेत कुठले कुठले विचारतील की 5 मेंबर रिंग असेल आणि 2 हेट्रो ॲटम असतील तर तेव्हा कुठले कुठले असतील. कंडेन्स ऑफ द 5 मेंबर हेट्रोसायक्लिक इंडोल बेंजोफिनॉल बेंजोथायफिन वगैरे दिले आहेत. 6 मेंबर असेल आणि 1 हेट्रो ॲटम असेल तर तुम्हाला काय मिळतं आहे, ठीक आहे. 6 मेंबर असेल 2 हेट्रो ॲटम असतील तर तेव्हा पण काय आहे ते सर्व दिलेलं आहे, ठीक आहे. मी तुम्हाला सगळं कवर करेन आणि हे तुमचे बुक आहेत ते तुम्ही रेफरन्स बुक तुम्ही यूज करू शकतात, ठीक आहे. आणि दिलं आहे आता बघा तुमचा हा प्रॅक्टिकलचा आहे. प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. प्रॅक्टिकल पण तुम्हाला 100 मार्क्सला जे ते दिलं आहे. टर्नरी मिक्सचरचे प्रश्न असतील याच्यामध्ये कुठले तरी 12 विचारले जातील, ठीक आहे. दिले तुम्ही बघू शकता. नंतर मग आयसोलेशन मेथड आहे. सेपरेशन ऑफ द नॅचरल प्रोडक्ट्स आहे. मिनिमम 4 प्रॅक्टिकल तरी असतील तुम्हाला याच्यामधले, ओके. इंटरप्रिटेशन ऑफ द UV-IR वगैरे दिले आहेत. कोर्स ऑफ द सेपरेट इन द प्रॉपर. आणि लास्ट तुमचं आला आता तुमचं सेकंड सेमिस्टरला तुम्हाला काय असणार आहे. MSc सेकंड इयरला तुम्ही फर्स्ट सेमिस्टरचा सिलेबस बघितला, आता तुम्ही सेकंड सेमिस्टरचा सिलेबस बघता, ठीक आहे. 301, 302, 303, 304 जे पण होते ते सगळे तुमचे कुठले होते, सेकंड इयरचे फर्स्ट सेमिस्टरचे होते. आता तुम्हाला 401 म्हणून स्टार्टिंग आहे तर ते कसले असणार आहे, सेकंड म्हणजे तुमच्या सेकंड इयरला सेकंड सेमिस्टरचे असणार आहे, ठीक आहे. नॅचरल प्रोडक्ट आता ह्याच्यामध्ये दिलेत बघा. नॅचरल प्रोडक्ट हा सगळ्यात एकदम म्हणजे खूप चांगला पण सब्जेक्ट आहे तुमचा आला मोस्ट ऑफ करून. आणि याच्यामध्ये मार्क्स पण कव्हर होतील बघा. स्ट्रक्चर अँड स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ द बायोजेनेसिस हार्डविक ॲसिड चॅप्टर पोर्टोफ्लायलोटॉक्सिन आणि सिंथेसिस ऑफ द सम नॅचरल प्रोडक्ट. मी हे सगळं घेणार की तुम्हाला क्वेश्चन कसे विचारला ते पण सांगणार आहे मी. आपले हे 3 झाले आहेत, रेझरपाईन, टॅक्झॉल आणि इन्स्ट्रॉन झालेले आहेत. हे 3च बाकी फेंड्रामायसिन फ्रोक्लेन स्ट्रायचिन, ठीक आहे. मी हे कंप्लीट करेल पुढे. सेकंड इयर मेटाबॉलिझममध्ये तुम्हाला विचारलं जातील की कोएन्झाइम म्हणजे काय, मेलोनाइट सिक्युमिक ॲसिड हे सगळे घेते मी पुढे टॉपिकला पुढे, ठीक आहे. आता 4th नंबरचं आहे तुमचं आलं की केमिस्ट्री ऑफ द कार्बोहायड्रेट प्रोटीन अँड पेप्टाईड फॅटी ॲसिड अँड न्यूक्लिक ॲसिड. आणि तुम्ही हे बुक यूज करू शकता रेफरन्स बुकमध्ये, ठीक आहे. नंतर तुम्हाला सिंथेसिस मेथड इन द ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा तुमचा 402 सब्जेक्ट आहे, ठीक आहे. आता मी दिलेले आहेत की तुम्हाला कुठले कुठले चॅप्टर यूज ऑफ द बोरॉन सिलिकॉन थॅलियम इन द टीन इन ऑर्गॅनिक सिंथेसिस ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्स असणार आहे. हे दिलेत जिलेना टाकल्यास विल्कन्स कॅटलिस इनॅमॅन्स आणि ऑर्गॅनिक सिंथेस नायट्रोजन फॉस्फरस सल्फर इट्स अँड ऑर्गॅनिक सिंथेसिस दिले. प्रोटेक्टिव्ह ग्रुप दिलेले आहे. डिझायनिंग ऑफ द ऑर्गॅनिक सिंथेसिस दिले. कुठले दिलेत ते बघून घ्या, तुम्हाला सिम्पल आहे. मी हे पुढे कव्हर करेन म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येईल. कपलिंग रिॲक्शन अँड प्रोसेस दिल्या आहेत, कुठल्या कुठल्या रिॲक्शन आहेत ते दिलं आहे. ग्रीन केमिस्ट्री म्हणून आहे, प्लस सुपर मॉलिक्युलर केमिस्ट्री नॅनो केमिस्ट्री, ठीक आहे. नंतर दिलं आहे की तुमचा एक 403 म्हणून सब्जेक्ट येतो म्हणजे ड्रग केमिस्ट्री. ड्रग केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला असणार आहे की क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग, एक तर अँटीबायोटिक, अँटी डायबेटिक, अँटी कॅन्सर, अँटी HIV ड्रग्स. मग त्याच्यामध्ये दिले त्याचे किती ट्रीटमेंट्स, प्रिव्हेंटेशन काय, इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन वगैरे दिले आहे सगळं, ठीक आहे. कार्डिओव्हास्क्युलर ड्रग्स, अँटीव्हायरलियर, अँटीस्टॅम म्हणजे जे पण दिले आहेत ते सगळे आपण आता अँटीव्हायरल ड्रग कुठले कुठले हे सगळे आपल्याला माहिती आहेत असे पण, ठीक आहे. त्याचे इंट्रोडक्शन वगैरे दिले आहे.
तुम्हाला दिले की जे पण दिले असेल बघा, ठीक आहे, अँटीबॅक्टेरियल ड्रग वगैरे. आता तो पण इन्व्हॉल्व होऊन आपला कोरोना. आता बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री प्रॅक्टिकल कोर्स असणार आहे तुमचा ना. 404 म्हणून सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये दिले की 2 स्टेज प्रिपरेशन मिनिमम 8. किती असणार आहे तुम्हाला, याच्यापैकी 8 विचारले जातील. 3 स्टेज प्रिपरेशनमध्ये मिनिमम 4 विचारले प्रॅक्टिकलला. टोटल सिंथेसिस मिनिमम 2. जे पण दिले असतील तुम्हाला रिॲक्शनमध्ये प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला सांगणार असते की कुठले कुठले तुम्हाला प्रॅक्टिकलला आहेत. ओके. आणि लास्ट आहे तुमचा एक शॉर्ट रिसर्च पेपर होतो, मी त्याच्याबद्दल पण डिस्कस करेल, ठीक आहे, पुढे. याच्यावर तुम्ही कुठल्या पण याच्यावरती होतो तुमचा, एक तर सिंथेसिसमध्ये होतं किंवा नॅचरल प्रोडक्टवरती एखादा कुठला कंपाऊंड होता, हा तुमचा तर रिसर्च प्रोडक्ट असतो, ठीक आहे. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं कोरोना, म्हणजे तो कोरोना तुम्हाला इथं हा सिलेबसला नाही आहे, पण असू शकतं, मी फक्त एवढंच बोलले आहे, ठीक आहे. आणि जर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल प्लीज सबस्क्राईब देखील करा. तुम्हाला MSc MSc फर्स्ट इयर सेकंड इयरबद्दलच मी तुम्हाला सगळे जे पण चॅप्टर आहेत ते पण क्लिअर करणार आहे, ठीक आहे. क्वेश्चन कसे विचारले जातील ते पण मी पुढे लेक्चरला कंटिन्यू करणार. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.